हा हा हा, काय जबरदस्त झाली आहे भाजी, मस्त पालकाची. बघा तुम्ही, त्याच्यासोबत एवढी छान मस्त ज्वारीची भाकर. वाव. आणि मी हे थोडे मकाचे दाणे होते, हे सोलून छान मीठ टाकून शिजून घेतलेत आणि त्याच्याबरोबर चवीला गाजर. काय जबरदस्त भाजी झाली. तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आता मी रेसिपी तुम्हाला पुढील प्रमाणे दाखवते, मी बनवलं कसं. ठीक आहे, चला भेटूया मग. हॅलो, निमाज किचनमध्ये आपल्या स्वागत आहे. मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे पालकाची भाजी. पालकाच्या भाजीसाठी इथे एवढ्या मिरच्या घेतल्यात, लसूण पाकळ्या घेतल्यात सोलून, हे मीठ आहे आणि एक टोमॅटो घेतलं आहे. ही मुगाची डाळ टाकायची, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे आणि हे थोडं बेसन पीठ आहे. इकडं पातेल्यामध्ये पाणी टाकले, आता याच्यात आपण डाळ आणि भाजी शिजायला टाकू. मग आता पाण्याला चांगली उकळी आली, आता तर मुगाची डाळ टाकून घेते. आता हे बघा, पालकाची भाजी किती छान मस्त कापून घेतली, ती टाकून घेते. भाजी टाकली, आता हे वरून टोमॅटो टाकते आणि मीठ, मिरच्या, लसूण हे कुटून घेते. ही भाजी मस्त शिजून झाली. आता याच्यामध्ये जे मी कच्चा मसाला वाटलेला होता ना, हे मीठ, मिरची ते आता हे कच्चा असंच सोडून द्यायचं. बघा, भाजी चांगली शिजली. आता मी हिला हटून घेते. हटून म्हणजे घरटून घ्यायची चांगली. बघा, भाजी चांगली शिजली. आता त्याच्यामध्ये ना हे लसूण झालं ते बेसन पीठ आणि शेंगदाण्याचं कूट हा थोडासा याच्यात टाकून परत याला थोडं घरटून घेते. बघा, काय मस्त जबरदस्त दिसायली भाजी. अशा प्रकारे तुम्ही भाजी करून खाताना तर बघा, एकदा करून बघा अशी भाजी आणि मला कमेंट करून कळवा की कशी बनली. आणि माझ्याकडून एक राहिले सांगायचं की भाजी मी अगोदर चांगली स्वच्छ 2-4 पाण्याने धुवून घेतली, डाळ पण धुवून घेतली. तुम्ही पण धुवूनच टाका. कोणतीही भाजी धुतल्याशिवाय ना टाकूच नाही शिजायला. कोणती पण भाजी अगोदर धुवायची, नंतर कापायची. आता हा लसूण घेतला आहे फोडणी. हे बघा, आता मस्त भाजी शिजली. आता आपण फोडणी देऊया. मस्त तेल तापलं, आता लसूण टाकला, मस्त लसणाची फोडणी देऊन घेऊ. चांगला लाल होऊ द्यायचा लसूण मस्त. लसूण चांगला लाल झाला की मस्त छान लागते डाळ. तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, फोडणी दिली ना तर असं झाकण ठेवायचं, म्हणजे त्याचा वास त्याच्यातच राहतो, छान दरवळतो वास आणि मग भाजी खायला अजून खूपच चांगली लागते. बघा, किती छान मस्त लसूण टाकला, छान फोडणी बसली मस्त भाजीला. बघा तुम्ही, किती छान भाजी झाली. आता उकळी आली तिला चांगली की बसायचं खायला. हा हा हा, काय भारी भाजी झाली बघा तुम्ही, एकच नंबर, मस्त, लयच भारी. त्याच्यासोबत बघा मस्त इतकं छान मस्त गरम गरम ज्वारीची भाकर. हे थोडंसं मी मका होती तर मकाला थोडंसं मीठ टाकून शिजून घेतले. आणि हे गाजर तुम्ही बघू शकता, किती छान जेवण झालं आहे. अशी एकदा भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा, लाईक करा भाजी कशी बनली आहे ती. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.